होऊ दे ना, पुढचं होऊ दे ना, आधी तर दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून निकालापर्यंत आता पोहोचत आहोत असं न्यायाधीशांनी आता म्हटलेलं आहे। न्यायाधीशांनी घटनांचा दाखला दिलेला आहे। पंजाब आणि महाराष्ट्रामधल्या काही केसेसचा त्यांच्याकडून दाखला जो आहे तो दिला जातोय। काही राज्यामध्ये घडलेल्या केसेसच्या निकालाचा दाखला दिला जातोय। बशर अली केसमध्ये पण अशी घटना घडलेली होती असं न्यायाधीशांनी म्हटलेलं आहे आणि काही घटना वाचून दाखवल्यावर मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आलेली होती असं सांगण्यात आलंय। दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून निकालापर्यंत पोहोचत आहोत असं न्यायाधीशांनी म्हटलेलं आहे। न्यायाधीशांनी घटनांचा दाखला दिलेला आहे। वसंत दुपारे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र केसचा दाखला न्यायाधीशांकडून देण्यात आलाय। मृत्यूदंड शिक्षा असणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या 12 केसचा दाखला न्यायाधीशांनी दिलाय। वसंत दुपारे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र केसचा दाखला न्यायाधीशांकडून देण्यात आलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। मोठी घडामोड नसरापूर प्रकरणातील नराधमाला कोर्ट आज शिक्षा सुनावणार। कुठली शिक्षा दिली जाणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। न्यायाधीश इतर राज्यातील निकाल देखील या ठिकाणी वाचून दाखवत आहेत। दिलेले निकाल सर्व नसरापूरच्या घटनेशी साधर्म्य साधणारे आहेत असं न्यायाधीशांनी म्हटलेलं आहे। न्यायाधीश इतर राज्यातले निकाल सुद्धा वाचून दाखवत आहेत आणि दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून निकालापर्यंत ते पोहोचत आहेत असं न्यायाधीशांनी म्हटलेलं आहे। योगेश बोरसे अपडेट्स देतील आपल्याला। योगेश, निकालाचं वाचन सुरू करण्यात आलेलं आहे आणि न्यायाधीशांकडून जे काही दाखले देण्यात आलेले आहेत ते अर्थात इतर अर्थात यापूर्वी जे काही देशात मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आहेत त्या केसेसचे दाखले हे देण्यात आलेला आहे आणि हा आरोपी जो नराधम भीमराव कांबळे आहे तो कशा पद्धतीने या संपूर्ण घटनेस किंवा मृत्यूदंडाच्या शिक्षेस पात्र ठरतो या संदर्भात जे काही निकाल वाचन केलेले आहेत अर्थात ज्यामध्ये 12 जे काही सुप्रीम कोर्टात मृत्यूदंडाच्या शिक्षा सुनावण्यात आलेली जी प्रकरणं होते त्याचं वाचन देखील न्यायाधीशांनी केलेलं आहे आणि त्यामुळे हा जो आरोपी आहे तो देखील या मृत्यूदंडाच्या शिक्षेस पात्र आहे। मात्र अद्यापपर्यंत निर्णय हा झालेला नाहीये। थोड्याच वेळात निकाल समोर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा होण्याची दाट शक्यता ही वर्तवली जात आहे। कारण ज्या पद्धतीने न्यायाधीशांनी या सगळ्या प्रकरणासंदर्भात गांभीर्याने घेतलेलं आहे कारण यापूर्वी कशा पद्धतीने महाराष्ट्र आणि पंजाबमधल्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्यामध्ये आरोपींना जवळपास 12 केसेसचे दाखले हे सुप्रीम कोर्टाने वाचून दाखवलेले आहेत ज्यामध्ये आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। शारीरिक आणि मानसिक जो काही सक्षम असा हा आरोपी आहे जो सक्षम आहे आणि त्यामुळे त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली जाऊ शकते। कारण हाच मुद्दा 4 दिवसांपूर्वी पार पडलेल्या सुनावणीमध्ये मांडण्यात आला होता की वयाचा मुद्दा हा आरोपीकडून मिलिंद पवार काय निकालाचं वाचन आता सुरू आहे। सुप्रीम कोर्टाच्या जवळपास 12 दाखले देण्यात आलेले आहेत। यापूर्वी जे काही मृत्यूदंडाच्या शिक्षा सुनावण्यात आलेले आहेत त्याचे दाखले सुप्रीम कोर्टाच्या या ठिकाणी न्यायाधीशांनी वाचून दाखवले। काय यामध्ये आता कोर्टाची आणि कायद्याची प्रोसिजर अशी आहे की ऑलरेडी त्याला दोषी धरलाय। दोषी धरल्यानंतर जर दुर्मिळ हजर खटला असेल रेअरेस्ट ऑफ रेअर यामध्ये जर त्याला ग्राह्य धरलं तर त्यामध्ये फाशीची तरतूद आहे। पण ही केस मुळात परिस्थितीजन्य पुरावर आहे आणि निकाल वाचताना एक ओळ अत्यंत महत्त्वाची म्हटलेली आहे आतापर्यंतचे जे आपण सर अशा शिक्षाला अशा गुन्ह्यांना फाशीची शिक्षाची तरतूद आहे असं न्यायाधीश म्हणतात। एकदा दोन्ही सरकार पक्ष आणि बचाव पक्ष युक्तिवाद झाला की दोन्हीकडनंही दाखले दिले जातात। सर्वोच्च न्यायालयाचे असतील उच्च न्यायालयाचे आणि ते काय ग्राह्य धरायचं संबंधित न्यायाधीश महोदयावर ते अवलंबून असतं आणि म्हणून सरकार पक्षाने मागणी केली असेल की ही जी केस ही दुर्मिळातली दुर्मिळ केस आहे त्याला फाशी द्यावी आणि बचाव पक्ष म्हणणार की ही सर्कमस्टॅन्शियल परिस्थितीजन्य आधारावर ही केस आहे यामध्ये काही पुराव्याच्या साखळीमध्ये काही लिंक मिसिंग आहेत असं जर झालं तर त्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा। महत्त्वाचं म्हणलं तर काही प्रश्न न्यायाधीशांनी गेल्या वेळेस आरोपीला विचारलेले होते ते उत्तर देऊ शकत नव्हता। हे देखील गंभीर गोष्ट आहे आणि याचं देखील कोर्टाने लक्ष घेतलेलं आहे लक्षात घेतलेलं आहे। आता न्यायाधीश महोदयांना शिक्षा देताना त्याचा वयाचा विचार वय त्याचं 65 आहे बरोबर आहे। सरकार पक्षाचं म्हणणं होतं की हा थोडा सायकिक आहे। ह्या सगळ्या गोष्टीचा आलेला पुरावा जर ब्रुटल रेअरेस्ट ऑफ रेअर हा जर पुरावा आला असेल पोस्टमार्टम रिपोर्ट आला असेल तर फाशीशिवाय त्याला पर्याय नाही। पण पुराव्यांची जी साखळी असती त्यामध्ये 1-2 गोष्टी जरी मिसिंग झाल्या तर त्याचा फायदा आरोपीला मिळावा कारण त्याला दोषी धरला आहे। 302 जर पकडला तर मॅक्झिमम पनिशमेंट त्याला जन्मठेप आहे।
जर तो फिजिकली फिट असेल असं रेकॉर्ड न्यायालयासमोर आला असेल मग न्यायालयाला त्याला फाशी द्यावं लागेल. आणि फाशी देत असताना, कारण ही कॅपिटल पनिशमेंट आहे, कॅपिटल पनिशमेंट दिल्यानंतर न्यायालयाला हा विचार करावा लागतो की त्याच्या विरोधात फाशी देण्या इतपत पुरावा आलाय का. कारण असे प्रकार घडलेत की खालच्या कोर्टामध्ये फाशी होती आणि वरच्या कोर्टामध्ये टिकत नाही, ही देखील वस्तुस्थिती. म्हणजे फक्त पब्लिकची मागणी आहे, पण ह्याच्यामधून एक उदाहरणादाखल की अशा प्रकारचे हिनस क्राईम झाले तर कॅपिटल पनिशमेंट त्यात दिली जाते. एक त्या अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर जरब बसवण्यासाठी लवकरात लवकर न्याय, 55 दिवसात न्याय आणि फाशी एक ऐतिहासिक निकाल होऊ शकतो, एक असं वकील म्हणून मला वाटतं. तर आता जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीने हा सगळा कट रचला, शांत डोक्याने त्यांनी हे सगळं कट रचला, हे सगळं गोष्ट या सगळ्या मुद्दे कोर्टाने लक्षात घेता असं सुद्धा सांगितलेलं की फाशीची शिक्षा होऊ शकते, याला तरतूद आहे तशी. नाही, जनरली रेअरेस्ट ऑफ रेअर म्हणजे कसं म्हणता येईल की एखादा आरोपी, एखादा त्याच्या बायको असेल, मित्र असेल, शेतामध्ये बसलाय, घरात बसलाय, शांत डोक्याने त्याला घेऊन जातो, गप्पा मारतो, काहीतरी खायला घालतो, मर्डर केल्यानंतर त्याच्या बॉडीचे कट करतो, पिशवीत बॅगमध्ये भरून ते डिस्पोज पुरावा नष्ट करायचा प्रयत्न करतो अतिशय थंड डोक्याने. आता या केसचा विचार केला तर ते बाळ कुठेतरी खेळत होतं, चालतं बोलतं घेऊन गेला आणि आतमध्ये काहीतरी घटना घडली, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे हा शब्द किती महत्वाचा आहे या आता